विश्वेशलिंगसंभूतं विश्वविद्याविबोधकं विश्ववन्द्यं सदा वन्दे विश्वाराध्यं जगद्गुरुम्। काशी ज्ञानसिंहासनाचे सनातन गुरु परंपरेला अनंत वंदन करून शिवाचे नगरी या पवित्र काशी क्षेत्रामध्ये श्री सिद्धांत शिखामणी तत्वामृत ग्रंथाच्या पारायण करण्यासाठी आणि पारायणमध्ये भाग घेतलेले सर्व महिलांना आशीर्वाद रूपी प्रशस्ती प्रदान करण्यासाठी आयोजित आजच्या या सांगता समारंभामध्ये तुम्हा सर्वांना मार्गदर्शन केलेले बार्शी दहिवडकर मठाचे षटस्थल ब्रह्मा गुरुसिद्ध मणिकंठ शिवाचार्य महाराज, तुम्हा सर्वांना या अपूर्व पुण्याचे प्राप्तीचे कारणीभूत असलेले श्रीमती खेडकर आई, मठाचे व्यवस्थापक आर.के. स्वामी, कार्यक्रमाचे सूत्र संचालन करत असलेले रंजनाताई, रजनीताई, विविध रूपकामध्ये पात्र घेऊन कठीण सिद्धांताला सुद्धा सोप्या रूपकामध्ये सांगितलेले सर्व सद्भक्तगण, मातानो, सर्वांना अनंत मंगलाशीर्वाद। खेडकर आई खूप दिवसापासून या कार्यक्रमाचे आयोजन काशीमध्ये व्हावा आणि त्यावेळी महास्वामींच्या उपस्थिती राहावी या निमित्ताने अनेकदा फोन करून त्याने वेळ मागून घेतले। शिवरात्रीच्या पूर्वी प्रयाग क्षेत्रातील खूप मोठी गर्दीचा कुंभमेळा असल्यामुळे त्यावेळी आम्ही नको म्हणलो। शिवरात्रीमध्ये सुद्धा तुम्ही येऊ नका, हे सगळं कुंभाचे गर्दी संपल्यानंतर शिवरात्रीच्या नंतर तुम्ही मार्च मध्ये 10 ते 20 या तारीखमध्ये या असं आम्ही त्यांना सांगितलं होतं। त्या पद्धतीने त्यांनी 280 लोकांना घेऊन काशीला आल्याबद्दल त्यांना अनंत मंगलाशीर्वाद आम्ही प्रदान करीत आहोत। महिलांना अबला अबला म्हणतात, परंतु खरोखर आईला बघितल्यानंतर महिला अबला नाही, सगळ्यांना सबली करणारे माता आहे। सांसारिक जीवनामध्ये अनेक प्रकारे कष्ट येतात। आईच्या संसारिक जीवनामध्ये सुद्धा
खूप मोठा कष्ट आला, आधार निघून गेला. अत्यंत म्हणजे 35व्या वर्षी आधार निघून गेल्यानंतर ती स्वतःला निराधार म्हणून घरात शांत बसली. परंतु तिच्याकडून खूप मोठा कार्य होणार होता म्हणून त्याला वेदांत शास्त्र सांगणारे कोणते महाराज, परभणी मधला गुमागिरी महाराज त्यांना भेटले आणि त्यांनी त्यांना वेदांताचे ज्ञान सांगितला. तसं भाषामध्ये म्हणजे संस्कृत सोडून इतर भाषामध्ये तत्वज्ञान अभ्यास करण्यासाठी 2 ग्रंथ अत्यंत प्रसिद्ध आहे. एक आहे विचार चंद्रोदय, दुसरा आहे विचार सागर. खरं म्हणजे दोन्ही ग्रंथ प्राचीन हिंदी भाषामध्ये होते. आता त्याचे अभ्यासक सर्वत्र झाल्यामुळे मराठीमध्ये सुद्धा ते दोन्ही ग्रंथ सुंदर अनुवाद झाल्यानंतर त्या मराठी ग्रंथाच्या माध्यमातून केडकरायने वेदांताचा अभ्यास केला. वेदांताचा अभ्यास करून त्याने वेदांती व्हायला भरपूर जागा होता. परंतु त्याने विचार केले, ज्या कुळामध्ये माझा जन्म झालेला आहे, ज्या धर्माचे 5 जगद्गुरु आहेत, 5 पीठ आहे आणि सर्वात मोठा सर्व वेद आगमांचा सार सर्वस्व असलेले श्री सिद्धांत शिखामणी धर्मग्रंथ आहे आणि संत शिरोमणी मन्मथस्वामींनी लिहिलेले परमरहस्य ग्रंथ आहे. आपण आपला ग्रंथांचा सुद्धा स्वाध्याय करावा म्हणून त्या वेदांत ज्ञानाच्या बलाने त्याने स्वधर्मीय ग्रंथांचा अभ्यास केला. आपल्या जवळ ज्यावेळी ज्ञान, संपत्ती अथवा शक्ती प्राप्त होतो, त्याचा आपल्याला सर्व लोकांसाठी उपयोगी करावा लागतो. सांगितलेलं आहे, विद्या विवादाय धनम मदाय खलस्य शक्ती परपीडनाय साधोस्तु सर्वं विपरीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय. विद्या, शक्ती आणि धन हे जर आपल्या जवळ प्राप्त झाल्यानंतर त्याचा उपयोग कसा करावा, लोक 2 प्रकार उपयोग करतात. एक दुर्जन, दुसरा एक सज्जन. दुर्जनाजवळ जर विद्या आली, त्या विद्याचा उपयोग वादासाठी, विवादासाठी, खंडन मंडन करण्यासाठी उपयोग करतात. जर दुर्जनाजवळ संपत्ती आली, त्या संपत्तीचा अभिमान अहंकार करून तो मिरवितो. जर दुष्टाजवळ शारीरिक बल प्राप्त झाला, तो दुसऱ्यांना पीडा देतो. विवादाय मदाय परपीडनाय. ती संपत्ती जर एक सज्जनाजवळ आले, ज्ञानाय दानाय रक्षणाय, म्हणजे संताजवळ, सज्जनाजवळ, सत्पुरुषाजवळ आलेली विद्या विवादासाठी नाही, ज्ञानाय, दुसऱ्यांना ज्ञान वर्धनासाठी उपयोग होतो.
खेडकर आईने कष्ट करून ज्ञान संपादन केले, वेदांताबरोबर स्वधर्मी अभ्यास केले. त्यांना वाटला संसार म्हणजे दुःखमय असतो. मुख्य रूपाने महिलांना बाहेर जाऊन शिकण्यासाठी संधी नसते आणि जाण्याची इच्छा असून सुद्धा ती जाऊ शकत नाही. संसारामध्ये त्यांना बाहेर पडणं अवघड असतं. परंतु त्याने विचार केले, माझे सारखं माझ्या समाजातील जे भगिनी आहे, गृहिणी आहे, ब्रह्मचारिणी आहे, त्यांना सुद्धा जर मी घरा बसली ज्ञान दिले तर एक चांगलं होतील, समयाचा सदुपयोग होतील. म्हणून खरे आजी म्हणजे जुन्या काळातले, त्याला काय तंत्रज्ञानाचे काय माहीत नाही. परंतु तिचे जे सून आहे, काय नाव, ज्योती खेडकर, ज्योती खेडकर खरं म्हणजे सून नाही ते मुलीसारखं, सासूला आईसारखं मानून प्रेमाने, आई तू कुठं जायची गरज नाही, कोणी आपल्या घरापर्यंत यायचे पण गरज नाही, तू माझ्या घरी बस, त्याने त्यांच्या घरी बसू दे. योगायोगाने करोना काळ आलेला आहे, कोणी कोणाला भेटू शकत नाही, असा प्रकृतीने आणून दिला होता. या करोना काळाच्या भरपूर लोक त्याचे सदुपयोग केलेले, दुरुपयोग पण केलेला आहे. परंतु आजीने त्या काळाचा सदुपयोग केला आणि ऑनलाईन माध्यमातून तुम्हा सर्वांना एवढं 200-300 लोकांना अजून भरपूर शिकले असेल. तुम्हा सर्वांना विचार चंद्रोदय शिकविले, विचार सागर शिकविले, परमरहस्य ग्रंथ शिकविले, सिद्धांत शिखामणी तत्वामृत. आपले डॉक्टर शेदे पसारकर, खरोखर आम्ही त्यांना शिवकवी म्हणून प्रशस्ती दिलेला आहे. आमच्या मनामध्ये विचार होता, जसं भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरी आहे तसं सिद्धांत शिखामणीवर सुद्धा एक ओवी ग्रंथ व्हावा. आपल्या लोकांनी त्याचे पारायण करून त्याचा फायदा घ्यावा असा विचार सांगितल्यानंतर डॉक्टर शेदे पसारकर, शेषनारायण देवप्पा पसारकर यांनी 3-4 महिना काशीमध्ये राहून विश्वाराध्यांच्या सानिध्यात तपोमय जीवन व्यतीत करून 2-3 महिन्यामध्ये 2000 ओवी लिहून त्यांनी ग्रंथ पूर्ण केला. ग्रंथाचे शुभारंभ विश्वाराध्यांच्या सानिध्यात झाला, समाप्ती पण इथंच झाला. तुम्ही येऊन इथं पारायण केले, किती योगायोग आहे. ज्या ठिकाणी ग्रंथाचा उद्गम झाला, प्रादुर्भाव झाला, त्या पवित्र स्थळी विश्वाराध्यांच्या सानिध्यात तुम्ही त्या ग्रंथाचे पारायण केले. आईने शिकविले म्हणून एवढं तुम्हाला ज्ञान मिळालं. आज आमच्या दरबारमध्ये आईचे एक शिष्या, काय नाव होते ते, अन्नपूर्णा, प्रश्न विचारायला आले. हा, कुठले तुम्ही? हा, मंगला काकू, मंगल साखरे. त्यांनी येऊन प्रश्न विचार केला. महाराज, आम्ही सिद्धांत शिखामणी तत्वामृत वाचन करतो, अभ्यास करतो, परमरहस्याचे सुद्धा आम्ही वाचन करतो. नेहमी काही पारिभाषिक शब्द आपल्याला ऐकायला मिळतात,
त्याचा अर्थ काय आम्हाला अजून कळत नाही. त्यांनी म्हणले षडत्वाबद्दल विचारलं. एवढं वर ज्याला कोणी विचारलं नाही आम्हाला, त्या आईने विचारलं षडत्वाबद्दल. आम्हाला आश्चर्य वाटला. इथं भरपूर विद्यार्थी शिकतात, आचार्यपर्यंत अभ्यास केलेले विद्यार्थी पण आहे, परंतु असा या कठीण पारिभाषिक शब्दाबद्दल पहिला प्रश्न केलेला आई आहे. आम्ही म्हणलो थोडा संक्षेपमध्ये सांगतो. सामान्यतः ही जी सृष्टी आहे, ही जगाची निर्मिती आहे. एक उपनिषदमध्ये, वेदांत मार्गामध्ये एक प्रक्रिया आहे. एक प्रक्रिया आगम परंपरामध्ये. वेद आणि आगम शिवाकडून आलेले दोन अमूल्य ज्ञानाचा भंडार आहे. आगमामध्ये जे सृष्टी आहे त्या सृष्टीला अध्व असं म्हणलेलं. अध्व सृष्टीमध्ये असले जे पदार्थ आहे त्या पदार्थांना अध्व असं सांगितलं. दुसरा त्याचा अर्थ होतो अध्व म्हणजे मार्ग. जसं तुम्ही काशीला आले, काशीला येताना एकच मार्ग नाही. कोणी विमान मार्गाने येतो, कोणी रेल मार्गाने येतो, कोणी रोडवेज मार्गाने येतो, कोणी पायी येतो. तसं शिवतत्वापर्यंत आम्ही सगळे शिवाचे अंश आहोत. जसं समुद्राचे पाणी बाष्प होऊन मेघरूप धारण करतो, नंतर पाऊस रूपाने पडतो जमिनीवर, पडल्यानंतर थांबत नाही, पळत असतो नदीच्या रूपाने, नहाराच्या रूपाने, आणि पळून पळून शेवटी कुठे जाऊन मिसळतो, समुद्रामध्ये एक होतो. तसं आम्ही शिवापासून आलेलो आहोत. तदंशो जीवनामकः सिद्धांत शिकवण्यात आलेला आहे. तदंशः तस्य अंशः जीवः, अर्थात आम्ही तुम्ही सर्व त्या परब्रह्म शिवाच्या अंश आहोत. जसं स्वयंपाकघरामध्ये तुम्ही लाकडीचे गौरीचे चुले पेटत असताना लहान लहान अग्निकण बाहेर येतात, तसं शिवाच्या पासून निघालेले आम्ही लहान लहान अग्निकण आहेत, म्हणजे चैतन्य ज्योती आहोत. जोपर्यंत आम्ही अंशरूपाने शरीरामध्ये आहे तोपर्यंत आपल्याला दुःख होणारच. जीवत्वम दुःख सर्वस्वम तदिदम मला कल्पितम. आणव माया कार्मिक रूपी मलाने युक्त असलेले जीव निरंतर दुःख भोगत असतो. त्या दुःख भोगत असलेले जीवाला शिवप्राप्तीसाठी मार्ग पाहिजे, रास्ता पाहिजे. भगवंताने स्वतः सृष्टीचे रूप धारण करून मार्ग दिलेले. सृष्टी वेगळी नाही. पत्र शाखादी रूपेण यथा तिष्ठति पादपः तथा भूम्यादि रूपेण शिव एको विराजते. पृथ्वी, जल, अग्नि, वायू, आकाश, सूर्य, चंद्र, आत्मा हे सगळे शिवाचे व्यक्तरूप आहे. आम्ही म्हणतो देव दिसत नाही, देव दिसत नाही.
देव सर्वांना 8 रूपाने दिसत असतो. अष्टतनु त्याला म्हणतात. पृथ्वी रूपाने दिसतो, जल रूपाने दिसतो, अग्नि रूपाने दिसतो, वायू आकाश रूपाने दिसतो, सूर्य चंद्रमा रूपाने दिसतो, आपले आत्मरूपाने दिसतो. म्हणून आम्ही पृथ्वीची पूजा करतो, जलाची पूजा करतो, अग्नीची पूजा करतो, सूर्याची पूजा करतो, चंद्रमाची पूजा करतो, आपले आत्माची सुद्धा आम्ही पूजा करतो शिवोहम भावनाने. म्हणजे जीवाना शिवपर्यंत येण्यासाठी देवाने अनेक व्यक्तरूप धारण घेतले. त्यामध्ये वर्ण, पद, मंत्र, भुवन, तत्व आणि कला हे 6 प्रकारचे अद्वय आहे. म्हणजे या मध्ये कुठल्याही एकाला घेऊन आपण तोपर्यंत पोहोचू शकतो. वर्ण म्हणजे अक्षर. हे जो अक्षर वाङ्मय अक्षर मुलांना पहिलं अक्षर शिकवितात. आता ABCD झालं ते गोष्ट वेगळी आहे. पूर्वी शाळामध्ये मुलांना ज्यावेळी घालत होते त्यावेळी ओम नमः शिवाय शिकवत होते. ओंकार हा अक्षर आहे. ओमित्येकाक्षरम ब्रह्म. ओम जो आहे परब्रह्म आहे, अक्षर आहे. शिवाने आपले डमरू वाजवून नृत्तावसाने नटराजराजो ननाद ढक्काम नवपंचवारम. ज्यावेळी शिवाने नृत्य करत होते, तांडव नृत्य करत होते, त्यावेळी त्यांनी जे डमरू वाजवले, डमरूतून हे वर्ण निघाले. वर्णमाला, संस्कृतची वर्णमाला. सर्वांना पहिले वर्ण शिकवितात. अक्षराभ्यास पहिले. अक्षर म्हणजे काय? ज्याचा क्षर होत नाही, ज्याचा नाश होत नाही, त्याला म्हणतात अक्षर. तुम्ही बाल्यपणामध्ये शिकलेलं अक्षर कधी विसरू शकत नाही. तुम्ही शब्द विसरू शकता, अर्थ विसरू शकता, वाक्य विसरू शकता, श्लोक विसरू, अक्षर विसरू शकत नाही. एवढा त्याला गोटून आपण अभ्यास केला असतो. म्हणजे देवापर्यंत जाण्यासाठी वर्ण म्हणजे अक्षर सुद्धा एक मार्ग आहे. त्या अक्षरामध्ये सर्वश्रेष्ठ अक्षर म्हणजे ओंकार. हा एक अद्वय म्हणजे मार्ग. वर्णांचे जुळण्याने पद बनतो. वर्णानंतर पद, 2 अक्षर में एक पद मिळतो. पदामध्ये नामपद क्रियापद असं होतात. म्हणजे पदातून सुद्धा आपल्याला परमात्म्यापर्यंत पोहोचता येते. आणि मंत्रातून पूर्ण, आता ओम नमः शिवाय मंत्र झाला, त्याच्यातून आपण पोचतो. भुवन आहे, 14 भुवन आहे, त्याच्या ज्ञानाने सुद्धा आपण पोचू शकतो. तत्व आहे, 36 तत्व आहे, ते सगळे शिवाचे स्वरूप आहे. आणि कला आहे, निवृत्ती कला, प्रतिष्ठा कला, विद्या कला, शांती कला, शांततीता कला, शांततीतोत्तरा कला. हे सगळे कल शिवाजवळ असलेले कला आहे. ज्यावेळी आपण शिवाची आराधना करतो भक्तीने, तुम्ही म्हणले की श्रद्धा भक्ती, निष्ठा भक्ती, अवधान भक्ती, अनुभव भक्ती, आनंद भक्ती, समरस भक्ती, या 6 भक्तीने ज्यावेळी जीवात्मा शिवाजवळ जातो त्याला एक एक कला यायला सुरू होतात. पहिले काय? निवृत्ती कला.
आता तुम्हाला निवृत्ती कला प्राप्त झालेली म्हणून घर सोडून आले इकडे. जर तुम्हाला निवृत्ती कला आला नसता तुम्ही घर सोडून आले नसते. थोडा दिवसासाठी काय होईना, 4 दिवसासाठी 8 दिवसासाठी घर सोडून आले. म्हणजे हे निवृत्ती कला आल्यानंतर संसारातून थोडासा दूर जाण्यासाठी आपल्याला मन होत. चला काशीला जाऊन येऊ, रामेश्वरला जाऊन येऊ, प्रयागमध्ये कुंभ चालू, आंघोळ करून येऊ. जायचे परत यायचे, परंतु जावंच लागतं. कित्येक लोकांना जाणं शक्य झालं नाही. म्हणजे तुम्हाला निवृत्ती कला आहे म्हणून तुम्ही इकडे आले. हे अध्वामधलं सांगतो तुम्हाला. निवृत्ती कला, निवृत्तीनंतर कुठली कला आहे? प्रतिष्ठा कला. प्रतिष्ठा म्हणजे तुमची भक्ती एक देवावर स्थिर होणं. इष्टलिंग आपला आराध्य आहे, आपल्या गुरु आपला आराध्य आहे, जंगम आपला आराध्य आहे, विभूती रुद्राक्षे मंत्र आपले आभूषण आहे, पादोदक प्रसाद आपले फळ आहे, गुरुलिंग जंगम आपले आराध्य आहे, विभूती रुद्राक्ष मंत्र साधन आहे. हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये एक निष्ठा, निश्चयेन तिष्ठती ते निष्ठा, म्हणजे त्याच्याबद्दल तुमची अगाध श्रद्धा. आजी काय म्हणते? आमच्या धर्मामध्ये कमी काय नाही, लोकांना माहीत नसल्यामुळे इकडे तिकडे पळतात. आता पळणाऱ्यांच्या पळवाट बंद करून आईने एक मार्गामध्ये तुम्हाला सर्वांना आणलेला. म्हणजे आता तुमच्यामध्ये प्रतिष्ठा कला पण आलेली आहे, निवृत्ती कला पण आहे आणि प्रतिष्ठा कला पण. त्याच्यानंतर येणारी कला आहे विद्या कला. विद्या म्हणजे ज्ञान. आता बघा, संस्कृत श्लोक वाचन करता, एका ज्याने भक्तस्थळाबद्दल सांगितले, माहेश्वर स्थळाबद्दल सांगितले, प्रसादी स्थळाबद्दल, प्राणलिंगी स्थळाबद्दल, शरणस्थळाबद्दल, ऐक्यस्थळाबद्दल. केवळ स्थळ नाही सांगितले, त्या अंगस्थळातले अवांतर, लिंगस्थळातले अवांतर सगळं सांगितलं. आम्हाला आश्चर्य वाटलं, आम्हाला सुद्धा आठवण नाही एवढं. महाराज ऐक्यस्थळातलं अंगस्थळ लिंगस्थळ सांगा, आम्ही कुठं सांगू शकत नाही. म्हणजे तुम्ही निरंतर अभ्यास केल्यामुळे तुम्हाला विद्या पण प्राप्त झाली. निवृत्ती कला, प्रतिष्ठा कला, विद्या कला, पुढे शांती कला. तुमच्या मनामध्ये किती शांती आहे बघा. सगळं सोडून बसले, शांत निवांत. आता आम्हाला वाटतं तुम्हाला घरी जावं वाटतं की नाही वाटतं? हा, माहेर म्हणजे मिळालं जास्त. म्हणजे ह्या मार्गामध्ये असताना तुम्हाला शांती पण मिळाली. शांती, मनामध्ये शांती मिळणं म्हणजे खूप मोठी वस्तू आहे. त्या शांतीसाठी सगळं प्रयत्न करत असतात. तुम्हाला शांती मिळाली. शांती एवढंच नाही, शांततीता, त्याच्यापेक्षा पुढे परमशांती. त्याच्यानंतर शांततीतोत्तरा अजून मिळणार आहे. तुम्ही सध्या शांतीपर्यंत पोहोचलेला आहे. आता शांततीता, शांततीतोत्तरा हे पुढे तुम्हाला अजून मिळणार आहे. म्हणजे ज्या वेळी अधिक वेळ तुम्ही पारायणमध्ये, जप तपमध्ये,
त्यावेळी जास्त वेळ बसता, जास्त वेळ बसले की ते पुढे शांतीचे पुढे तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे हे अद्वैत आहे, देवाने सृष्टीमध्ये आणलेले जे तत्व आहे हे तुम्हा सर्वांना परमात्मापर्यंत पोहोचवण्याचे मार्ग आहे. सगळे मार्ग तुम्हाला सुलभ झाले. ओम ओम म्हणून सुद्धा जाऊ शकता. सिद्धांत सेकमणी वाचून षटस्थलाचे 101 स्थल चढून सुद्धा जाऊ शकता. म्हणजे खेडकर आईने तुम्हाला मोठा पटांगण दिलेले खेळण्यासाठी, ज्ञानामध्ये खेळण्यासाठी. त्यांच्या सहवासामुळे त्यांची जे मनोवृत्ती आहे, म्हणजे सर्वांना शांती मिळावा, सर्वांना सद्गती मिळावा, सर्वांना हे ऐक्याबद्दल सांगत होते, जीवनमुक्ती विदेहमुक्तीबद्दल. जीवनमुक्ती म्हणजे काय? एक क्षणामध्ये सुद्धा तुम्ही सर्वांना विसरून आपल्या स्वरूपमध्ये स्थिर झालं म्हणजे जीवनमुक्तीच आहे. थोडं जास्त वेळ बसले की जास्त मिळतो. देवाजवळ गेले, वेळ फार कमी आहे, हात जोडले, नमस्कार केले, वेळ जास्त आहे, थोडं बसले, थोडं ध्यान केले, तसं तुम्ही जीवनमुक्तीचे आनंद संसारात राहून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. सांगितले खूप छान. त्याचे कडबेला गंजला आग लागलेला आहे, त्यांचे सोन्याने सारे घेतले. आजीने त्या आगातून सगळ्यांना काढून इथं आणून ठेवले, गंगा स्नान करवले. खरं म्हणजे संसार म्हणजे काय? 3 ताप हमेशा जाळत असतात. आम्ही सगळ्या अग्नीमध्येच बसलेलो आहोत. आध्यात्मिक दुःख, आदि दैविक दुःख, आदि भौतिक दुःख, 3 ताप निरंतर जाळत असतात. या अग्नीमध्ये बसून शांत कसं व्हायचे? अग्नी आपल्याला जाळू नये त्याचे सुद्धा उपाय आहे. तुम्हाला माहीत असेल, परवा होळी झाली, होलिका दहन. हिरण्य कश्यपचा मुलगा होता ध्रुव, काय नाव? प्रल्हाद होता विष्णू भक्त, हे होते शिवभक्त. तो म्हणायचा तू हरी म्हणायचं नाही, तो म्हणणार मला सर्वत हरीच दिसतो. त्यांना मारण्यासाठी भरपूर प्रयत्न केला, काही केले तरी मेला नाही. तर वाचवणारा देव असताना कोण मारू शकतो? शेवटी हिरण्यकश्यपूची एक बहीण होती, तिचं नाव होता होलिका. त्याला एक वरदान प्राप्त होतं, आग मध्ये बसले तरी ती जाळणार नाही असे वर होता. तो हिरण्यकश्यप विचार केला, अरे तू ह्याला घेऊन आग मध्ये बस, तू तर जाळणार, हे जाळून जातील. सगळे तयार केले, ते प्रल्हादला घेऊन बसले मांडीवर, आग लावले. तिला आग मध्ये न जाळण्याचे वरदान असताना सुद्धा देवाने दिलेले वरदानाचे दुरुपयोग केले तर तो आपल्या हाती राहत नाही. ते एक देव भक्ताला जाळण्याचे दुर्बुद्धी त्याच्या मनामध्ये आले. तो ज्याने वर दिला होता त्याने वापस घेतला आणि प्रल्हादाला जाळायला गेले, स्वतः जाळून गेले. प्रल्हाद जाळला नाही. प्रल्हाद काय जाळला नाही? त्याची भक्ती होता. तसं तुम्ही सुद्धा संसाराच्या अग्नीमध्ये बसलेला आहात, परंतु तुम्हाला जाळत नाही का? तुमच्या मनामध्ये भक्ती आहे. म्हणून
भक्तेरसाध्यम नाही किंचिदस्ती. भक्तीला असाध्य काही नाही आहे. म्हणून खेडकर आईच्या सदिच्छेने शुभेच्छेने इतका संसार उद्धार झालेला, इतका घराणा उद्धार झालेला आहे. घरातील एक माँ तत्वज्ञानी झाले म्हणजे घर सगळंच होऊन जातो. तसं आईचं काम खूप मोठं आहे. देवाने त्याला उदंड आयुष्य उत्तम आरोग्य प्रदान करो. आणि त्यांच्यातून आता 100 आहे, 500 होतील, 1000 होतील, लाखो शिष्य त्यांच्या व्हावा. ते काय म्हणते, मी काय गुरु नाही, एक मी माल वाहक आहे. इकडे घेतो तिकडे देतो, इकडे घेतो तिकडे देतो. तो सुद्धा कुठे मिळतो आता. असं निष्प्रह भावनाने देणारा मिळत नाही. आणि तुम्ही आई असल्यामुळे तुमच्यामध्ये करुणा भाव आहे. आणि तुम्ही महाराष्ट्रातील गृहिणींना, ब्रह्मचारींना जे काय शिकू इच्छिता सर्वांना शिकवून तुमचे मार्गाच्या मध्ये बघा सगळे तुम्ही कीर्तन करता, प्रवचन करता, सगळे करता. आश्चर्य आहे. तसं हे परंपरा, ज्ञान परंपरा निरंतर वाढो असं या शुभ प्रसंगी खेडकर आईना आणि त्यांचे सोनेला मुलांना त्यांना समय करून दिले, समय सदुपयोग करण्यासाठी संधी दिले. त्यांना अनंत तुम्हा सर्वांना शुभ आशीर्वाद देऊन आम्ही आपले आशीर्वचन पूर्ण करीत आहोत. तुमचे प्रशस्तीपत्र कुठं आहे? आम्ही हस्तस्पर्श करून देतो. जसं शाळेमध्ये शिकल्यानंतर तुम्ही पास होता, तुम्हाला एक प्रमाणपत्र मिळत असतं. तसं तुम्ही शिकून काशीमध्ये येऊन परीक्षा दिले, परीक्षामध्ये तुम्ही सगळे पास झाले म्हणून तुम्हा सर्वांना हे प्रमाणपत्र ग्रंथराज श्री सिद्धांत शिखामणी तत्वामृत ग्रंथ काशीमध्ये येऊन पारायण केल्याबद्दल हे प्रमाणपत्र आहे. हे प्रमाणपत्र घरी असतील, ज्ञान तुमच्या जवळ असतो, ते कुठे गेले तरी तुमच्या सोबत येणार आहे. आता तुम्हाला हे कसं वाटप करायचं, वाटप कसं करायचं? तुम्ही वाटप करून टाका, नंतर इथं बसून फोटो घेऊ. नाही केव्हा यार, आता तुमच्या हातूनच इच्छा आहे सगळ्यांची. बरं ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. नाही नाही ठीक आहे. आता दर्शन घेताना देऊन टाक. एवढं इच्छा तरी कशाला पूर्ण करायचं. ओम शांती शांती शांती. थांबा थांबा थांबा, कोणी उठू नका. एक मिनिट, कोणी उठू नका. सगळ्यांना महत्त्वपूर्ण सूचना आहे. महास्वामीजी अजूनही वेळ देऊन तुम्हा सर्वांना दर्शन देणार आहे आणि प्रशस्तीपत्र देणार आहे. आम्हाला वाटले लगेच जायचं आहे, पण तुम्ही एवढे दूरून आलेत म्हणून तुमच्यावर कृपा ठेवून त्यांनी अजून बसलेले आहे. गडबड गोंधळ करू नका हे सांगण्यासाठी आम्ही उभे राहिलो. शांततेने आता संक्षिप्त आरती होणार आहे. जिथले तिथे उभे राहा. आरती जे काय आहे लावा. आरती झाल्यानंतर एका बाजूने यायचं,